लिखा कहता जिस प्रकार से वर्षा ಬಂದಿದೆ ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಳೆ बारिश परमेश्वर कहता आकाश से नीचे गिरती है। ಯಾವ ರೀತಿ ಆ मಳೆ ಆಕಾಶದಿಂದ ಕೆಳಗೆ ಬೀಳುತ್ತದೆ हाँ हाँ और वहाँ ऐसे ही लौट नहीं जाते। कहता वो ऐसे ही लौट नहीं जाती। हालेलुया। देखो समझना इस वचन को। ಈ ವಾಕ್ಯ ನೀವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ರಿ परमेश्वर कहता ದೇವರು ಹೇಳ್ತಾರೆ तो आकाश से जब बारिश होती है ಆಕಾಶದಿಂದ ಈ ಮಳೆ ಬರ್ತದೆ तो वो ऐसे ही वापस नहीं लौट जाती। ಅದು ಸುಮ್ಮನೆ ವಾಪಸ್ ಹೋಗುದಿಲ್ಲ ಅಂತ आकाश से जब बारिश गिरती है, ಆಕಾಶದಿಂದ ಮಳೆ ಬಂದಾಗ जब वो भूमि पर गिरती है ಅದು ಭೂಮಿಯ ಮೇಲೆ ಬಿದ್ದಾಗ तो आपको मालूम है कि भूमि पर बहुत कुछ पैदा होना शुरू हो जाता है। ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾ ಭೂಮಿ ಮೇಲೆ ಬಹಳಷ್ಟು ಬೆಳೆಯುವುದಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಆಗ್ತದೆ हालेलुया। चारों तरफ ನಾಲ್ಕು ದಿಕ್ಕುಗಳು हरियाली हरियाली होती है। ಹಸಿರಾಗಿ ಆಗ್ತದೆ नए नए पौधे नए नए पेड़ उगने शुरू हो जाते हैं। ಹೊಸ ಹೊಸ ಮರ ಗಿಡಗಳು ಬೆಳೆಯೋದಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತವೆ हालेलुया। हाँ हाँ आगे पढ़ो। वरन भूमि पर हाँ पड़कर भूमि पर पड़कर उपज उपजाते हैं, हाँ उपज उगाती है। जिससे हम्म, बोने वालों को बीज और खाने वालों को रोटी मिलती है। हाँ बोने वाले को कहता बीज और खाने वाले को रोटी मिलती है। हाँ उसी प्रकार से हम्म, मेरा वचन होगा जो मेरे मुख से निकलता है, हाँ हाँ वे व्यर्थ ठहरकर मेरे पास ना लौटेगा। देखो यहाँ पे क्या लिखा। परमेश्वर कहता उसी प्रकार से प्रभु कहता मेरा वचन भी होगा। ದೇವರು ಹೇಳ್ತಾರೆ ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನನ್ನ ವಾಕ್ಯ ಇರ್ತದೆ परमेश्वर कहता जो वचन मेरे मुख से निकलता है। ದೇವರು ಹೇಳ್ತಾರೆ ಈ ವಾಕ್ಯ ನನ್ನ ಬಾಯಿಂದ ಬರ್ತದೆ लिखा जो वचन खुदा के मुख से निकलता है, ಬರೆಯಲ್ಪಟ್ಟಿದೆ ಆ ವಾಕ್ಯ ದೇವರ ಬಾಯಿಂದ जो वचन परम प्रधान के मुख से निकलता है, ಯಾವ ವಾಕ್ಯ ಪರಾತ್ಪರನ ಬಾಯಿಂದ वो ಬರ್ತದೆ वचन भेजा जाता है। ಆ ವಾಕ್ಯ ಕಳಿಸಲ್ಪಡ್ತದೆ हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ कितनों का मालूम है ಎಷ್ಟು वो ಜನ वचन परमेश्वर की ओर से भेजा जाता है। ಆ ವಾಕ್ಯ ದೇವರ ಕಡೆಯಿಂದ ಕಳಿಸಲ್ಪಡ್ತದೆ परमेश्वर कहता जब मेरा भेजा हुआ वचन आएगा, ದೇವರು ಹೇಳ್ತಾರೆ ಯಾವಾಗ ನಾನು ಕಳಿಸಿದ ವಾಕ್ಯ परमेश्वर ಬರ್ತದೆ कहता वो वचन ದೇವರು ಹೇಳ್ತಾರೆ ಆ ವಾಕ್ಯ व्यर्थ वापस नहीं लौटेगा। ವ್ಯರ್ಥವಾಗಿ ತಿರುಗಿ ಹೋಗುವುದಿಲ್ಲ सब बोलेंगे हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ क्या बोला परमेश्वर ने? ದೇವರು ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ कहता वो वचन व्यर्थ वापस नहीं लौटेगा। ಆ ವಾಕ್ಯ ವ್ಯರ್ಥವಾಗಿ ತಿರುಗಿ ಹೋಗುವುದಿಲ್ಲ हाँ वो वचन क्या करेगा आगे पढ़ोगे। परंतु परंतु जो मेरी इच्छा है देखो यहाँ पर परमेश्वर कहता जो मेरी इच्छा है, उसे वे पूरा करेगा। आमीन ಆಮೆನ್. हालेलुया। बोलो क्या करेगा? परमेश्वर कहता जो मेरी इच्छा है, ದೇವರು ಹೇಳ್ತಾರೆ ಯಾವ್ದು ನನ್ನ ಇಚ್ಛೆ ಇದೆ कहता वो मेरी इच्छा को पूरा करे। ಅದು ನನ್ನ ಇಚ್ಛೆಯನ್ನು ಪೂರ್ತಿ ಮಾಡ್ತಾನೆ हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ आज आपके लिए परमेश्वर की इच्छा क्या है ಇವತ್ತು ನಿಮಗಾಗಿ ದೇವರ ಇಚ್ಛೆ ಏನಿದೆ कि आप अपने बंधनों से छूटो, ನೀವು ನಿಮ್ಮ ಬಂಧನಗಳಿಂದ ಬಿಡುಗಡೆ आप छुड़ाए जाओ। ನೀವು ಬಿಡುಗಡೆ ಹೊಂದಿರಿ आज परमेश्वर की इच्छा है ಇವತ್ತು ದೇವರ ಇಚ್ಛೆ ಆಗಿದೆ आपकी जिंदगी से ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಿಂದ निराशा निकले, ನಿರಾಶೆ ಹೋಗಲಿ. आपकी जिंदगी से ನಿಮ್ಮ परेशानियां निकले, ಪರೇಶಾನಿ आप आत्मिक जीवन में स्ट्रांग हो जाओ। ನಿಮ್ಮ ಆತ್ಮಿಕ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಸ್ಟ್ರಾಂಗ್ ಆಗ್ಬೇಕು सब बोलेंगे हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ देखो क्या बोला यहाँ पे परमेश्वर ने? ಇಲ್ಲಿ ದೇವರು ಏನು कहता ಹೇಳ್ತಾರೆ जो मेरे मुख से निकला हुआ वचन होगा। ಯಾವುದು ನನ್ನ ಬಾಯಿಂದ ಬಂದ ವಾಕ್ಯ परमेश्वर ಇರ್ತದೆ कहता जो वचन को मैं तुम्हारे लिए भेजूंगा, ಯಾವ ವಾಕ್ಯ ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಕಳಿಸ್ತೀನಿ परमेश्वर कहता वो वचन कहता व्यर्थ वापस नहीं जाएगा। ದೇವರು ಹೇಳ್ತಾರೆ ಆ ವಾಕ್ಯ ವ್ಯರ್ಥವಾಗಿ ವಾಪಸ್ कहता वो वचन मेरी इच्छा को पूरा करेगा। ಆ ವಾಕ್ಯ ನನ್ನ ಇಚ್ಛೆಯನ್ನು ಪೂರೈಸ್ತದೆ हाँ आगे क्या लिखो? और जिस काम के लिए और जिस काम के लिए मैंने उसको भेजा है हाँ हाँ उसे वे सफल आमीन। करेगा। सब बोलोगे हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ परमेश्वर कहता जिस काम के लिए, इसका मतलब ये है ದೇವರು ಹೇಳ್ತಾರೆ ಯಾವ ಕೆಲಸಕ್ಕಾಗಿದ್ರೆ कि जब परमेश्वर का वचन आता है ಯಾವಾಗ ದೇವರ ವಾಕ್ಯ ಬರ್ತದೆ वो काम के लिए भेजा जाता है। ಅದು ಕಾರ್ಯಕ್ಕಾಗಿ ಕಳಿಸಲ್ಪಡ್ತದೆ हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ वचन में लिखा कहता वो वचन जीवित है, ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಬರೆದಿಲ್ಲ ಆ ವಾಕ್ಯ ಜೀವವುಳ್ಳದಾಗಿದೆ वो वचन क्रियाशील है, ಆ वाक्य क्रियाशीलವಾಗಿ वो वचन लोग की लाइफ में वर्क करता है, काम करता ಆ है। ವಾಕ್ಯ ಜನರ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ತದೆ हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ हम बात कर रहे हैं ನಾವು ಮಾತಾಡ್ತಾ एक ಇದ್ದೇವೆ स्ट्रॉन्ग आत्मिक जीवन ಇದು ಸ್ಟ್ರಾಂಗ್ ಆತ್ಮಿಕ और ಜೀವನ तब आपको बताना चाहता हूँ ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಹೇಳೋದು बिना वचन के ವಾಕ್ಯ ಇಲ್ಲದೆ आप कभी भी मसीह में प्रभु में आत्मिक जीवन में कभी भी आप स्ट्रॉन्ग नहीं बन सकते। ನೀವು ಕರ್ತನಲ್ಲಿ ಯಾವತ್ತೂ ಆತ್ಮಿಕ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಬಲಿಷ್ಠರಾಗುವುದಿಲ್ಲ हालेलुया।
क्योंकि यहाँ पे स्पष्ट लिखा ಇಲ್ಲಿ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಬರ್ತಿದೆ कहता जिस काम के लिए मैंने वो वचन को भेजा है, ಯಾವ ಕಾರ್ಯಕ್ಕಾಗಿ ನಾನು ವಾಕ್ಯ ಕಳಿಸಿದ್ದೇನೋ जिस काम के लिए वो वचन भेजा गया, ಯಾವ ವಾಕ್ಯಕ್ಕಾಗಿ ಯಾವ ಕಾರ್ಯಕ್ಕಾಗಿ ವಾಕ್ಯ देखा वो ಕಳಿಸಲ್ಪಟ್ಟಿದ್ದು जब वो आता है ಯಾವಾಗ ಅದು ಬರ್ತದೋ तो वचन लोग के जीवन में कार्य करता ಆ है। ವಾಕ್ಯ ಜನರ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ತದೆ हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. कितनों को समझ आ रही है? ಎಷ್ಟು ಜನರಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತದೆ? अभी बहुत बार समस्या कहाँ पे होती है? ಬಹಳ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸಮಸ್ಯೆ ಇಲ್ಲಿರ್ತದೆ ಅಂದ್ರೆ आज लोग लाइफ में उन्नति ना होने के जो मुख्य कारण है ಇವತ್ತು ಜನರ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಉನ್ನತಿ ಇರದ ಒಂದು ಮುಖ್ಯ ಕಾರಣ ಇದು वचन को ना समझना। ವಾಕ್ಯವನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಳದೇ ಇರುವುದು, हालेलुया। वचन को अहमियत ना देना, ವಾಕ್ಯಕ್ಕೆ ಬೆಲೆ ಕೊಡದೇ ಇರುವುದು, वचन को सुनकर भूल जाना, ವಾಕ್ಯವನ್ನು ಕೇಳಿ ಮರ್ತು ಹೋಗುವುದು, वचन को स्वीकार ना करना। ವಾಕ್ಯವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸದೇ ಇರುವುದು. हालेलुया। हालेलुया। कि परमेश्वर जी आज का वचन जो मेरे लिए है ದೇವರೇ ಇವತ್ತಿನ ವಾಕ್ಯ ನನಗಾಗಿ, और मैंने इस वचन को स्वीकार कर लिया ನಾನು ಈ ವಾಕ್ಯ ಸ್ವೀಕಾರ और मैंने इस ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದೇನೆ. वचन को अभी अपने हृदय में रख लिया। ಈ ವಾಕ್ಯವನ್ನು ಇವಾಗ ನನ್ನ ಹೃದಯದಲ್ಲಿ जब तक ಇಟ್ಟುಕೊಂಡಿದ್ದೇನೆ. वचन हृदय में ना रखा जाए ಎಲ್ಲಿವರೆಗೂ ವಾಕ್ಯ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಇಟ್ಟುಕೊಳ್ಳುವುದಿಲ್ಲ ये काम नहीं करता। ಆ पता? ವಾಕ್ಯ ಕಾರ್ಯ ಮಾಡುವುದಿಲ್ಲ. हालेलुया। ये काम नहीं करता। ವಾಕ್ಯ ಕಾರ್ಯ ಮಾಡುವುದಿಲ್ಲ. जब एक व्यक्ति ಯಾವಾಗ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ सही रीति से ಸರಿಯಾದ ರೀತಿಯಲ್ಲಿ परमेश्वर के वचन को सुनकर ದೇವರ ವಾಕ್ಯವನ್ನು ಕೇಳಿ अपने अंदर रिसीव करता है, ತನ್ನೊಳಗೆ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾನೋ, ग्रहण करता है ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾನೋ वचन। ವಾಕ್ಯ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. आप वचन को आप जब लेते हो अपने अंदर, ಈ ವಾಕ್ಯ ನಿಮ್ಮೊಳಗೆ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ಕೊಂಡಾಗ हाँ यार जिस संडे तो वचन मेरे लिए था, ಹೌದು ಈ ಸಂಡೆ ವಾಕ್ಯ ನನಗಾಗಿ ಇತ್ತು. जब अपने अंदर आप उसको रखते हो ಯಾವಾಗ ನಿಮ್ಮೊಳಗೆ ನೀವು ಇಟ್ಟುಕೊಳ್ತೀರಿ उसी दिन से जो वचन आपके जीवन में काम करना शुरू करता है। ಅದೇ ದಿನದಿಂದ ಈ ವಾಕ್ಯ ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಕಾರ್ಯ ಮಾಡಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. आज लोगों के सालों साल लोग गुजर जाते हैं, ಇವತ್ತು ಜನರಿಗೆ ವರ್ಷ ಕಳೆದು ಹೋಗ್ತವೆ, सालों साल लोगों के निकल जाते हैं, ವರ್ಷ ಜನರದ್ದು ಕಳೆದು ಹೋಗ್ತವೆ, उनके जीवन में बदलाव नहीं होते, ಅವ್ರ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಬದಲಾವಣೆ ಇರುವುದಿಲ್ಲ, उनका स्वभाव वैसा ही, ಅವ್ರ ಸ್ವಭಾವ ಹಂಗೆ ಇರ್ತದೆ, उनका चाल चलन वैसा, ಅವ್ರ ನಡವಳಿಕೆ ಹಂಗೆ ಇರ್ತದೆ, और फिर उनकी परिस्थितियां भी वैसी की वैसी। ಅವ್ರ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಕೂಡ ಹೆಂಗಿತ್ತು ಹಂಗೆ ಇರ್ತದೆ. हालेलुया। जब तक एक व्यक्ति का जीवन परिवर्तित नहीं होता, ಎಲ್ಲಿ ತನಕ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯ ಜೀವನ ಬದಲಾಗುವುದಿಲ್ಲ, उसकी परिस्थितियां तब तक परिवर्तित नहीं होती। ಆತನ ಪರಿಸ್ಥಿತಿಗಳು ಅಲ್ಲಿ ತನಕ ಬದಲಾಗುವುದಿಲ್ಲ. हालेलुया। अब ऐसा नहीं है कि आप कहोगे परमेश्वर पहले मेरे घर को प्रभु तो बदल दे, ನೀವು ಈ ರೀತಿ ಇಲ್ಲ, ಮೊದಲು ಈ ರೀತಿ ಇರ್ತದೆ, ದೇವರೇ ಮೊದಲು ನನ್ನ ಮನೆ ಬದಲಾಯಿಸು, परमेश्वर मेरी जो परेशानियों को तो दूर कर दे, ದೇವರೇ ಮೊದಲು ನನ್ನ ಪರೇಶಾನಿ ದೂರ ಮಾಡು, बदल दे परमेश्वर मेरे पूरे खानदान को बदल ನನ್ನ दे। ಇಡೀ ಕುಟುಂಬ ಬದಲಾಯಿಸು ದೇವರೇ ಅಂತ. ऐसा कभी भी नहीं होगा। ಈ ರೀತಿ ಯಾವತ್ತೂ ಆಗುವುದಿಲ್ಲ, हालेलुया। ऐसा कभी नहीं होगा। ಈ ರೀತಿ ಯಾವತ್ತೂ ಆಗುವುದಿಲ್ಲ. पहले परमेश्वर आपको छोड़कर ಮೊದಲು ದೇವರು ನಿಮ್ಮನ್ನು ಬಿಟ್ಟು वो आपके घर को सुधारना शुरू करे, ನಿಮ್ಮನ್ನು ಬಿಟ್ಟು ನಿಮ್ಮ ಮನೆಯನ್ನು ಸುಧಾರಿಸಿದ ಪ್ರಾರಂಭ, आपकी लाइफ को छोड़कर वो आपको धन दौलत देना शुरू कर दे। वो ನಿಮ್ಮ ಜೀವನ ಬಿಟ್ಟು ನಿಮ್ಮ ಧನ ದೌಲತ್ ಕೂಡ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಾರೆ. कितनों को समझ आ रही है? ಎಷ್ಟು ಜನರಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಇದೆ? पहले लाइफ, ಮೊದಲು ಜೀವನ, पहले हमारा जीवन, ಮೊದಲು ನಮ್ಮ ಜೀವನ, पहले हमारा स्वभाव, ಮೊದಲು ನಮ್ಮ ಸ್ವಭಾವ, हमारा चाल चलन ನಮ್ಮ ನಡವಳಿಕೆ परमेश्वर फर्स्ट बदलता है। ದೇವರು ಮೊದಲು ಬದಲಾಯಿಸ್ತಾರೆ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. उसके बाद फिर हमारी जो लाइफ के जो हिस्से हैं फिर परमेश्वर उनमें काम करना शुरू करता है। ಅದ ನಂತರ ದೇವರು ನಮ್ಮ ಜೀವನದ ಯಾವ ಭಾಗ ಅದರ ಮೇಲೆ ಕಾರ್ಯ ಮಾಡೋದು ಪ್ರಾರಂಭ. अगर मसीह में आए हुए हमें 10-12 साल हो गए ಕ್ರಿಸ್ತನಲ್ಲಿ ಬಂದು ನಾವು 12 ವರ್ಷ और वैसे हमारा स्वभाव है ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಸ್ವಭಾವ ಇದೆ, वही चिड़चिड़ापन, ಅದೇ ಆ ಒಂದು ಚಿಟ್ ಮಾಡೋದು, वही संसारिक स्वभाव, ಅದೇ ಲೋಕದ ಸ್ವಭಾವ, वही जो पुरानी बातें, चुगली, निंदा, ईर्षा, ಅದೇ ಹಳೆ ಮಾತುಗಳು, ನಿಂದೆ, ಚುಗ್ಲಿ ಮಾಡೋದು. और हम इंतजार कर रहे हैं ಮತ್ತ್ ನಾವು ಕಾಯ್ತಾ ಇದ್ದೇವೆ कि परमेश्वर मेरे जीवन में कुछ करेगा। ದೇವ್ರ ನನ್ನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಏನಾದ್ರೂ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ. पॉसिबल। ಆ ಸಾಧನೆ ಇಲ್ಲ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ.
किस किस को समझ आ रहे हैं? ಯಾರ್ಯಾರಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಇದೆ? एक दिन का वचन ಒಂದು ದಿನದ ವಾಕ್ಯ आपके पीढ़ियों को बदलने की सामर्थ्य रखता है। एक ನಿಮ್ಮ दिन का वचन, ಇಡೀ ಪೀಳಿಗೆಯನ್ನು ಬದಲಾಯಿಸುವ ಸಾಮರ್ಥ್ಯ. एक मीटिंग आपके खानदान को बदल सकती है। ಒಂದು ಮೀಟಿಂಗ್ ನಿಮ್ಮ ಇಡೀ ಕುಟುಂಬವನ್ನು ಬದಲಾಯಿಸುತ್ತದೆ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. एक 10 मिनट का वचन ಒಂದು 10 ನಿಮಿಷದ आपकी ವಾಕ್ಯ हिस्ट्री को चेंज कर सकता है। ನಿಮ್ಮ ಹಿಸ್ಟ್ರಿ ಬದಲಾಯಿಸಬಹುದು. यदि आपको वो वचन ग्रहण करना आ जाए, ನಿಮ್ಮ ವಾಕ್ಯ ಸ್ವೀಕರಿಸಿಕೊಳ್ಳೋದು ಬರ್ತದಂದ್ರೆ, हालेलुया, यदि वो वचन सुनकर आपको ये बोलने की इच्छा आपके अंदर पैदा हो जाए कि परमेश्वर ये वचन मेरे लिए था और मैं इस वचन को मानता हूँ और आज से मैं इस वचन पे मैं चलूंगा। ಆ ವಾಕ್ಯ ಕೇಳಿ ನಿಮ್ಮೊಳಗೆ ಈ ಮಾತಾಡುವ ಮಾತು ಹೇಳುವ ಇಚ್ಛೆ ಆಗಿದೆ. ದೇವರೇ, ನಾನು ಈ ವಾಕ್ಯ ಕೇಳಿ ಇದರ ಪ್ರಕಾರ ನಡೀತೀನಿ, ಇದನ್ನು ನಾನು ಸ್ವೀಕರಿಸಿಕೊಳ್ತೇನೆ. हालेलुया। तो मालूम है वचन डांटता भी है, वो ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾ, ವಾಕ್ಯ ನಮಗೆ ಗದರಿಸ್ತದೆ ಕೂಡ. वचन डांटता भी है। ವಾಕ್ಯ ಗದರಿಸ್ತದೆ ಕೂಡ. वचन में इब्रानियों की पुस्तक में लिखा, ಇಬ್ರಿಯ ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ ಬರೆದ, कहता है हे मेरे बच्चे, ನನ್ನ मಕ್ಕಳೇ, कहता अपने पिता की डांट को तुच्छ ना जान। ನಿನ್ನ ತಂದೆ ಗದರಿಕೆಯನ್ನು ಕೀಳಾಗಿ ನೋಡಬೇಡ. हालेलुया। देखा अपने पिता की शिक्षा को सुन, ನಿನ್ನ ತಂದೆ ಶಿಕ್ಷೆ ಕೇಳು, देखा तो उसके अनुशासन में तो रह। ಆತನ ಅನುಶಾಸನದಲ್ಲಿ ನಡಿ. किस कुछ को समझ आ रही है? हाँ? ಯಾರ್ಯಾರಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಇದೆ? परिवर्तन। ಬದಲಾವಣೆ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. देखो वो वचन भेजा जाता है, ಆ ವಾಕ್ಯ ಕಳಿಸಲ್ಪಡ್ತದೆ. जब वो वचन भेजा जाता है, ಆ ವಾಕ್ಯ ಕಳಿಸಲ್ಪಟ್ಟಾಗ, जब वो वचन आपके पास आता है, ಆ ವಾಕ್ಯ ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಬಂದಾಗ, देखा अब परमेश्वर ने वो वचन तुम्हारे लिए इसलिए भेजा ಇವಾಗ ದೇವರು ಆ ವಾಕ್ಯ ನಿಮ್ಗಾಗಿ ಅದಕ್ಕಾಗಿ कि वो तुम्हारे ಕಳಿಸಿದ್ದಾರೆ. जीवन में वचन काम करे, ಅದು ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಕಾರ್ಯ वो ಮಾಡಬೇಕು. तुम्हारी कमियों को निकाले वो वचन। ಅದು ನಿಮ್ಮ ಕೊರತೆಗಳು ತೆಗಿಬೇಕಂತ ವಾಕ್ಯ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. पर समस्या कहाँ पे है? ಅದರ ಸಮಸ್ಯೆ ಇಲ್ಲಿದೆ. कि जब वचन बोलना जाता है, ಈ ವಾಕ್ಯ ಹೇಳ್ತಾರೆ, लोगों को लगता है कि नहीं ये वचन तो मेरे लिए नहीं है। ಜನರಿಗೆ ಅನಿಸ್ತದೆ, ಈ ವಾಕ್ಯ ನನಗಾಗಿ तब लोग उस वचन को सुनते हैं, ಯಾವಾಗ ಜನರ ವಾಕ್ಯ ಕೇಳ್ತಾರೆ, लोगों के शब्द क्या होते हैं? ಜನರ ಶಬ್ದ ಏನಿರ್ತವೆ. आज का मैसेज बहुत अच्छा था। ಇವತ್ತಿನ ವಾಕ್ಯ ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿತ್ತು. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. मैसेज सभी अच्छे होते हैं, ವಾಕ್ಯ ಎಲ್ಲ ಚಂದ ಇರ್ತವೆ. आपको अपनी लाइफ के द्वारा प्रूव करना होता है। ನಿಮಗೆ ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಿಂದ ಪ್ರೂಫ್ हाँ, आज ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ. से 4 साल, आज से 10 साल पहले मैंने वो वचन सुना था ಇದಕ್ಕಿಂತ 10 ವರ್ಷದಿಂದ 5 ವರ್ಷದಿಂದ ನಾನು ವಾಕ್ಯ ಕೇಳಿದ್ದೆ ಅಂತ. और मेरा जीवन परिवर्तित वहाँ से हो गया। ನನ್ನ ಜೀವನ ಅಲ್ಲಿಂದ ಪರಿವರ್ತನೆ मैंने अपनी ಆಗಿದೆ. जो गलती मैंने वहाँ से छोड़ दी, ನಾನು ನನ್ನ तप्पು ಅಲ್ಲಿಂದ ಬಿಟ್ಟುಕೊಟ್ಟಿದ್ದೇನೆ. मैंने अपना जो पाप मैंने वहाँ से छोड़ दिया। ನನ್ನ ಪಾಪ ನನ್ನೆಲ್ಲಿಂದ आप ಬಿಟ್ಟುಕೊಟ್ಟಿದ್ದೇನೆ. प्रूव करते हो कि हाँ मैंने सच में वचन को सुना है मैंने। ಇದು ಪ್ರೂಫ್ ಮಾಡ್ತೀನಿ, ನಿಜವಾಗಿ ನಾನು ವಾಕ್ಯ ಕೇಳಿದ್ದೇನೆ. हालेलुया। तो हजारों मीटिंगें लोगों की लाइफ को बदलती नहीं है। ಸಾವಿರಾರು ಮೀಟಿಂಗ್ಗಳು ಜನರ ಜೀವಿತ ಬದಲಾಯಿಸಿಲ್ಲ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. लोग अटेंड करते रहते हैं मीटिंगों को, ಜನರಲ್ ಮೀಟಿಂಗ್ ಅಟೆಂಡ್ ಮಾಡ್ತಾನೆ ಇರ್ತಾರೆ. मैं आपको बताता रहता हूँ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇರ್ತೀನಿ, प्रकाशित वाक्य के वो वचन ही मेरे जीवन को बदल दिया। ಪ್ರಕಟಣೆ ವಾಕ್ಯದ ಈ ವಚನದ ವಾಕ್ಯ ನನ್ನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಪೂರ್ಣ ಆಗಿದೆ ಅಂತ. जब आपको समझ आती है ಯಾವಾಗ ನಿಮ್ಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತದೆ, हाँ ಹೌದು, ये वचन मेरे लिए भेजा गया ಈ है, ವಾಕ್ಯ ನನಗಾಗಿ ಕಳಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ. मेरे जीवन में जो कमियां हैं ನನ್ನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಏನು ಕೊರತೆ ಇದೆ, मैं इस वचन को स्वीकार करता हूँ, ನಾನು ಈ ವಾಕ್ಯವನ್ನು ಸ್ವೀಕಾರ कमियों को ಮಾಡ್ತೀನಿ. मैं अपनी लाइफ से दूर करता हूँ। ನಾನು ಈ ಕಮ್ಮಿಗಳು ನನ್ನ ಜೀವಿತ ತೆಗೆದು ಹಾಕ್ತೇನೆ. अगर मुझे आदत है झूठ बोलने की, ನನ್ನ ಸುಳ್ಳು ಹೇಳುವ ಗುಣ ಇದೆ ಅಂದ್ರೆ, आपका वचन मेरे लिए आया है ಇವತ್ತಿನ ವಾಕ್ಯ और ನನಗಾಗಿ जो वचन ಬಂದಿದೆ. मेरे से कहता है ವಾಕ್ಯ ನನಗೆ ಹೇಳ್ತದೆ, झूठ मत बोल, ಸುಳ್ಳು ಹೇಳ್ಬೇಡ. मैं ग्रहण करता हूँ, ನಾನು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೇನೆ. आज के बाद मैं ऐसा नहीं करूँगा। ಇವತ್ತಿನ ನಂತರ ನಾನು ಈ ರೀತಿ ಮಾಡುದಿಲ್ಲ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. फिर वचन आपके जीवन में काम करता है। ಈ ವಾಕ್ಯ ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ತಾನೆ. आमीन। ಆಮೆನ್. ये बातें मैं आपको क्यों बता रहा हूँ? ಮಾತು ನಿಮ್ಗೆ ಯಾಕೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ? आत्मिक जीवन, ಆತ್ಮಿಕ ಜೀವನ, स्ट्रॉन्ग आत्मिक जीवन ಬಲಿಷ್ಠವಾದ ಆತ್ಮಿಕ ಜೀವನ वचन को ग्रहण करने के बाद शुरू होता है। ವಾಕ್ಯವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಿದ ನಂತರ ಶುರುವಾಗ್ತದೆ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. किस कुछ को मालूम है कि हमारा टॉपिक क्या चल रहा है? ಯಾರಿಗೆ ಗೊತ್ತು ನಮ್ಮ ಟಾಪಿಕ್ ಏನ್ ನಡೀತಾ ಇದೆ ಅಂತ? तो बताओगे जल्दी से। ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಬೇಗನೆ. कौन बता रहे हैं मुझे?
मैंने बोला मुझे कौन बता रहे हैं? बोलो, कोई भी नहीं बता रहा। ओके, हम आगे जाएंगे, पढ़ेंगे। निकालोगे मत्ती की इंजील बताया चैप्टर 4 उसका 4 से। 4 यीशु ने उत्तर दिया, जी। लिखा है, मनुष्य केवल रोटी ही से नहीं परंतु हर एक वचन से जो परमेश्वर के मुख से निकलता है जीवित रहेगा। ओह हालेलुया। हालेलुया। बोलो क्या रहेगा? ಏನಾಗುತ್ತಾನೆ? हाँ, अभी आपकी आवाज आनी चाहिए। मैं 3 वचन पढ़ूंगा, ज्यादा नहीं। बोलो क्या रहेगा वो? हाँ, मैंने बोला आवाज नहीं आई। मनुष्य क्या रहेगा? किससे जीवित रहेगा? परमेश्वर के क्या रहेगा वो? क्यों? हालेलुया। हालेलुया। हम रोटी क्यों खाते हैं? ರೊಟ್ಟಿ ಯಾಕೆ ತಿಂತೇವೆ? बोलो बोलो, हम खाना क्यों खाते हैं? ನಾವು ಊಟ ಯಾಕೆ ಮಾಡ್ತೇವೆ? रोटी में क्या है? ರೊಟ್ಟಿಯಲ್ಲಿದ್ರೆ ताकत, ಶಕ್ತಿ, एनर्जी। ಶಕ್ತಿ। हालेलुया। और जब हम खाना नहीं खाते तो फिर क्या हो जाता है? ನಮ್ಗೇನಾಗ್ತದೆ? देखिए, जब लोगों को किसी को भूख लगती है तो कैसे घूमते हैं ना? ಜನರಿಗೆ ಹಸಿವಾದಾಗ ಏನ್ ನಡೀತಾರೆ ಗೊತ್ತಾ? हालेलुया। जब हम खाना नहीं खाते तो क्या होता है? हमें कमजोरी महसूस होती है। ನಾವು ಊಟ ಮಾಡದಿರುವಾಗ ನಮಗೆ ಬಲಹೀನತೆ ಅನಿಸ್ತದೆ. कमजोरी महसूस होती है कि नहीं होती? ಬಲಹೀನತೆ ಅನಿಸ್ತದೆ ಇಲ್ಲ. हमें कमजोरी महसूस होना शुरू हो जाता है। ನಮ್ಗೆ ಬಲಹೀನತೆ ಅನಿಸೋದಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಆಗ್ತದೆ. जो रोटी है, जो रोटी है, ಇದು ಊಟ ಏನಿದೆ ಇದು जो शारीरिक भोजन है। बोलो कौन सा भोजन है? ಶಾರೀರಿಕ ಭೋಜನ ಇದೆ. अगर आप शारीरिक भोजन नहीं खाते ನಾವು ಶಾರೀರಿಕ ಭೋಜನ ತಿನ್ನೋದಿಲ್ಲ तो ಅಂದ್ರೆ आपका शरीर ನಿಮ್ಮ ಶರೀರ कमजोर होना शुरू हो जाता है। ಬಲಹೀನ ಆಗೋದಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಆಗ್ತದೆ. हालेलुया। आपको वीकनेस लगनी शुरू हो जाती है। ನಿಮಗೆ ವೀಕ್ನೆಸ್ ಆಗೋದಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ जब ಆಗ್ತದೆ. किसी को हाथों पाँव में वो थर होना शुरू हो जाता है। ಯಾರ್ಯಾರಿಗೆ ಕೈ ಕಾಲುಗಳಲ್ಲಿ ನಡುಕು ಬರ್ತದೆ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. उसी प्रकार से ಅದೇ ರೀತಿಯಿಂದ हमारा आत्मिक जीवन भी है। ನಮ್ಮ ಆತ್ಮಿಕ ಜೀವನ ಇದೆ. जब लोग आत्मिक भोजन नहीं खाते, ಯಾವಾಗ ಜನರು ಆತ್ಮಿಕ ಭೋಜನ ತಿನ್ನೋದಿಲ್ಲ, अभी आप ऊंची आवाज से बोलो, आत्मिक भोजन क्या है? ಇವಾಗ ದೊಡ್ಡ ಶಬ್ದದಿಂದ ಹೇಳಿ ಆತ್ಮಿಕ हाँ, ಭೋಜನ अपने ಏನಿದೆ? बाजू वाले को पूछो, आत्मिक भोजन क्या है? ಪಕ್ಕದವರಿಗೆ ಹೇಳಿ ಆತ್ಮಿಕ ಭೋಜನ ಏನಿದೆ? बता रहे हैं? पूछो, एक बार पूछ के देखो, आत्मिक भोजन क्या है? ಒಂದ್ಸರಿ ಕೇಳಿ ಆತ್ಮಿಕ ಭೋಜನ ಏನಿದೆ ಅಂತ. Please test. हालेलुया। सब पुराने मसीही हैं। बोलो आत्मिक भोजन क्या है? परमेश्वर का वचन। हालेलुया। शरीर का भोजन क्या है? रोटी, खाना, दाल, राइस, अन्ना, बेली, हाँ, चपाती। और आत्मिक भोजन क्या है? परमेश्वर का वचन। आप शारीरिक भोजन नहीं खाते तो आप क्या हो जाते हो? बोलो क्या हो जाते हो? कमजोर हो जाते हो। हालेलुया। उसी प्रकार जब आप आत्मिक भोजन नहीं खाते ಅದೇ ರೀತಿ ನೀವು ಆತ್ಮಿಕ ಆಹಾರ ತಿನ್ನದೇ ಇರುವಾಗ तो आप आत्मिक जीवन में क्या हो जाते हो? ನೀವು ಆತ್ಮಿಕ कमजोर हो जाते हो। हालेलुया। ಬಲಹೀನರಾಗ್ತೀರಿ. आप आत्मिक जीवन में कमजोर हो जाते हो। ನೀವು ಆತ್ಮಿಕ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಬಲಹೀನ. और इसके इफेक्ट क्या होते हैं? ಇದರ ಎಫೆಕ್ಟ್ ಏನಿರ್ತದೆ? शैतान लोगों की लाइफ के ऊपर अटैक करने शुरू करते हैं। ಸೈತಾನ ಜನರ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಅಟ್ಯಾಕ್ ಮಾಡೋದು ಪ್ರಾರಂಭ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. बहुत सारी निराशाएं, ಬಹಳ ನಿರಾಶೆಗಳು, बहुत सारी परेशानियां ಬಹಳ ಸಂಕಟಗಳು लोगों की लाइफ में आना शुरू हो जाती हैं। ಜನರ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಬರೋದಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ. उसका कारण क्या होता है? ಅದರ ಕಾರಣ ಏನಿರ್ತದೆ? जब शैतान देखता है ಯಾವಾಗ ಶೈತಾನ ನೋಡ್ತಾನೆ, इस व्यक्ति ने ಈ ವ್ಯಕ್ತಿ आत्मिक भोजन नहीं खाया। ಆತ್ಮಿಕ ಆಹಾರ ತಿಂದಿಲ್ಲ. हालेलुया। शैतान देखता है ಸೈತಾನ ನೋಡ್ತಾನೆ, जो ठीक है, ಇದನ್ನು ಬಲಹೀನ जो ಇದ್ದಾನೆ, कमजोर है। ಇದನ್ನು ಬಲಹೀನ ಇದ್ದಾನೆ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. वचन में लिखा, ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಬರ್ತದೆ, तुम्हारा विरोधी शैतान ನಿಮ್ಮ ವಿರೋಧಿ ಶೈತಾನ गरजते हुए सिंह के समान घूमता है ಗರ್ಜಿಸುವ ಸಿಂಹದ ಪಾದೆಯಲ್ಲಿ कि ನಡೀತಾನೆ. वो किसको पाट खाए। ಯಾರಿಗಾರು ತಿನ್ನಿ हालेलुया। लिखा वो किसको
वो किसको पाठ खाए? ಯಾರಿಗೆ ಹರಡು मैं आपको ತಿಂತೀಯ बताना चाहता हूँ कि वो किसको पाठ खाता है? ನಾನು ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ जो ಅದು ಯಾರಿಗೆ आत्मिक ಹರಡು जीवन ತಿಂತಾರೆ? में कमजोर होते हैं। ಯಾರು ಆತ್ಮಿಕ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಬಲಹೀನ सब ಆಗಿರ್ತಾರೆ बोलेंगे हालेलुया। हालेलुया। अब मैं आपको बताऊंगा आत्मिक जीवन में कौन कमजोर होते हैं? ಇವಾಗ ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ ಆತ್ಮಿಕ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಯಾರು ಬಲಹೀನ ಇರ್ತಾರೆ जिनकी जिंदगी में परमेश्वर का वचन नहीं होता। ಯಾರ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ದೇವರ ವಾಕ್ಯ ಇರುವುದಿಲ್ಲ हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ शारीरिक जीवन में कौन कमजोर होते हैं? ಶಾರೀರಿಕ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಯಾರು ಬಲಹೀನ जो ಇರ್ತಾರೆ अच्छा खाना नहीं खाते। ಯಾರು ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಿಂದ ಊಟ ಮಾಡುವುದಿಲ್ಲ हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ आत्मिक जीवन में कौन कमजोर होते हैं? ಆತ್ಮಿಕ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಯಾರು ಬಲಹೀನ जो ಇರ್ತಾರೆ बाइबल को नहीं पढ़ते, ಯಾರು ಬೈಬಲ್ ಓದೋದಿಲ್ಲ जो वचन को नहीं सुनते, ಯಾರು ವಾಕ್ಯ ಕೇಳುವುದಿಲ್ಲ जो वचन को इधर से सुनते हैं ಯಾರು ವಾಕ್ಯ ಇಲ್ಲಿಂದ और इधर से निकाल देते ಈ हैं। ಕಡೆಯಿಂದ ಬಿಟ್ಕೊಡ್ತಾರೆ हालेलुया। वो आत्मिक जीवन में कमजोर रहते हैं। और आत्मिक जीवितದಲ್ಲಿ ಬಲಹೀನ आत्मिक जीवन में स्ट्रॉन्ग कौन होते हैं? आत्मिक जीवितದಲ್ಲಿ जो ಸ್ಟ್ರಾಂಗ್ हर रोज आत्मा का भोजन खाते हैं, ಯಾರು ಪ್ರತಿದಿನ ಆತ್ಮದ ಆಹಾರ ತಿಂತಾರೆ जो हर रोज बाइबल पढ़ते हैं, ಯಾರು ಪ್ರತಿದಿನ ಬೈಬಲ್ जो हर ಓದ್ತಾರೆ संडे वचन को सुनकर ग्रहण करते हैं, ಯಾರು ಪ್ರತಿ ಸಂಡೆ ವಾಕ್ಯ ಕೇಳಿ ಸ್ವೀಕಾರ जो अपने ಮಾಡ್ತಾರೆ हृदय में वचन को रखते रहते हैं, रखते रहते हैं, रखते रहते हैं। ಯಾರು ತನ್ನ ಹೃದಯದಲ್ಲಿ ವಾಕ್ಯ ಇಟ್ಕೊಳ್ತಾ ಹೋಗ್ತಾರೆ हालेलुया। हालेलुया जब वो रखते रहते हैं ಯಾರು ಒಂದು ವಾಕ್ಯ ಇಟ್ಕೊಳ್ತಾ तो वो ಹೋಗ್ತಾರೆ आत्मिक भोजन के द्वारा वो एनर्जी पाते हैं, और आत्मिक आहारದಿಂದ ಶಕ್ತಿ वो ಹೊಂದಿಕೊಳ್ಳುತ್ತಾರೆ ताकत पाते हैं, और शक्ति वो ಹೊಂದಿಕೊಳ್ಳುತ್ತಾರೆ बढ़ते जाते हैं प्रभु और के नाम ಬೆಳೀತಾ से। ಹೋಗ್ತಾರೆ ಯೇಸುವಿನ ನಾಮದಲ್ಲಿ सब लोग हालेलुया। हालेलुया बाइबल पढ़ने वाले लोग, ಬೈಬಲ್ ಓದುವ वचन को सुनने वाले लोग, ವಾಕ್ಯ ಕೇಳುವ ಜನ वचन को रिसीव करने वाले लोग ವಾಕ್ಯ ಸ್ವೀಕರಿಸುವ आत्मिक जीवन में स्ट्रॉन्ग होते हैं। बोलो ಆತ್ಮಿಕ आमीन। ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಬಲಿಷ್ಠರಾಗ್ತಾರೆ ಆಮೆನ್ हालेलुया। मैंने बोला आमीन बोलना है आपको। ನೀವು ಹೇಳ್ಬೇಕು ಆಮೆನ್ ಅಂತ हालेलुया। हालेलुया कौन लोग स्ट्रॉन्ग होते हैं आत्मिक जीवन में? ಯಾವ ಜನರು ಆತ್ಮಿಕ ಜೀವಿತದಲ್ಲಿ जिनको ಬಲಿಷ್ಠರಿದ್ದಾರೆ हर रोज आत्मिक भोजन खाने की हैबिट है, ಯಾರಿಗೆ ಪ್ರತಿದಿನ ಆತ್ಮಿಕ ಆಹಾರ ತಿನ್ನುವಾಗ ಒಂದು ಹ್ಯಾಬಿಟ್ ಇದೆ हर रोज बाइबल पढ़ना, ಪ್ರತಿದಿನ ಬೈಬಲ್ ಓದುವುದು संडे को वचन सुनकर बाहर जाते ही बोल नहीं जाना। ಸಂಡೆ वाक्य ಕೇಳಿ ಹೊರಗೆ ಹೋಗಿ ಮರ್ತು ಹೋಗದೇ ಇರುವುದು किसको किसको याद रहता है वचन? ಯಾರ್ಯಾರಿಗೆ ನೆನಪಿರ್ತದೆ वाक्य ओ सच्ची में खड़े खड़े हुए, हाँ? वचन किस किसको याद रहता है संडे वाक्य का? ಯಾರ್ಯಾರು ನೆನಪಿರ್ತದೆ ನಿಜ ಹೇಳು किस किसको याद रहता है? बोलो। ಯಾರ್ಯಾರು ನೆನಪಿರ್ತದೆ अगर याद नहीं रहता उसका कारण बताता हूँ मैं आपको। ವಾಕ್ಯ ಯಾಕೆ ನೆನಪಿಲ್ಲ ಅಂತ ಕಾರಣ ಹೇಳ್ತೀನಿ आपको आदत नहीं है, ನಿಮಗೆ ಆದತ್ ಇಲ್ಲ ರೂಢಿ ಇಲ್ಲ हालेलुया। आपको आदत नहीं है वो भोजन खाने की, ನಿಮಗೆ ರೂಢಿ ಇಲ್ಲ ಆಹಾರ ತಿನ್ನುವುದು हालेलुया। समझे आप? ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀರಾ इसलिए वो कभी कभी पसंद नहीं आता, ಅದಕ್ಕಾಗಿ ಅವಾಗ ಯಾವಾಗ ಅದು ಇಷ್ಟ ಕೂಡ ಬರೋದಿಲ್ಲ इसलिए फिर हम उसको खाते नहीं हैं। ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ತಿನ್ನೋದೇ ಇಲ್ಲ इसलिए फिर हम आत्मिक जीवन में क्या रहते हैं? बोलो ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಆತ್ಮಿಕ ಜೀವಿತದಲ್ಲಿ बोलो क्या रहते हैं आत्मिक जीवन में? कमजोर रहते हैं। ಬಲಹೀನ ಆಗಿರ್ತೇವೆ हालेलुया। हालेलुया। जब हम कमजोर रहते हैं फिर क्या होता है? ನಾವು ಬಲಹೀನ ಇದ್ದಾಗ ಏನಾಗ್ತದೆ ಹೇಳ್ರಿ हमारा विरोधी ನಮ್ಮ ವಿರೋಧಿ क्या करता है? वो ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ हालेलुया। हालेलुया और जब वो देखता है ಆದ್ರೆ ಯಾವತ್ತಾಗ ನೋಡ್ತಾನೆ जब मंडे भी भोजन खा रहे हैं, ಇತನು ಸೋಮವಾರ ಕೂಡ ತಿಂತಾ ಇದ್ದಾನೆ जो एवरी डे आत्मिक भोजन खा रहे हैं, ಅದಕ್ಕೆ ಪ್ರತಿ ದಿನ ಆತ್ಮಿಕ ಆಹಾರ ತಿಂತಾನೆ अब शैतान को अच्छी तरह से मालूम है ಇವಾಗ ಸೈತಾನಿಗೆ ಒಳ್ಳೆ ರೀತಿ जो खुराक जे खा रहे हैं, ಯಾವ ಆಹಾರ ಈತನು ತಿಂತಾ ಇದ್ದಾನೆ जो भोजन जे खा रहे हैं, ಯಾವ ಆಹಾರ ಈತನು ತಿಂತಾ उस ಇದ್ದಾನೆ भूमि का नहीं है। ಅದು हालेलुया। ಈ ಭೂಮಿಯದಿಲ್ಲ ಹಾಲೆಲೂಯಾ हालेलुया। वो किसी मनुष्य ने नहीं बनाया, ಅದು ಯಾವುದೇ ಮನುಷ್ಯನು उसमें कोई मिलावट नहीं है, ಅದರಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಕಲಿ वो तो स्वर्ग से उतरा है। ಅದು हालेलुया। ಸ್ವರ್ಗದಿಂದ ಬಂದಿದೆ किसको इसको समझ आ रही है? ಯಾರ್ಯಾರಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತದೆ? आज आप खाना घर में हम खाते हैं, ಇವಾಗ ನೀವು ಊಟ ಮನೆಯಲ್ಲಿ ಮಾಡ್ತೀರಿ क्या है? हर चीज में मिलावट है, ಪ್ರತಿ ವಸ್ತುವಿನಲ್ಲಿ ಕಲಬೆರಕಿದೆ है कि नहीं? ಇದೇ ಇಲ್ಲ हर चीज में मिलावट है। ಎಲ್ಲ ವಸ್ತುವಿನಲ್ಲಿ ಕಲಬೆರಕಿದೆ हम कुछ भी खाते हैं, ನಾವೇನು ತಿಂತೇವೆ कभी डाइजेस्ट नहीं होता, ಅದಕ್ಕೆ ಒಂದ್ಸರಿ ಕರಗೋದಿಲ್ಲ कभी एसिडिटी हो जाती है, ಯಾವಾಗಾದ್ರೆ ಎಸಿಡಿಟಿ ಆಗ್ತದೆ समझ रहे हो? और मैं आपको बताना चाहता हूँ ನಾನು ನಿಮ್ಗೆ कि ಹೇಳಿದ್ದು जो हमारे परम प्रधान का वचन है ನಮ್ಮ ಪರಾತ್ಪರ वो ದೇವರು स्वर्ग से उतरता है, उसमें कोई मिलावट नहीं। ಸ್ವರ್ಗದಿಂದ ಇಳಿದು ಬರುತ್ತೆ ಅದರಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಕಲಬೆರಕೆ सब बोलेंगे हालेलुया। हालेलुया। जब वो आपके अंदर आता है ಯಾವಾಗ ಆ ವಾಕ್ಯ ನಿಮ್ಮೊಳಗೆ ಬರ್ತದೆ तो आप परमेश्वर के जीवत और सामर्थ्य नाम से ನೀವು ದೇವರ ಜೀವನ ಸಾಮರ್ಥ್ಯ आप मजबूत होते जाते हो, ಮಜಬೂತ್ आप स्ट्रॉन्ग होते जाते हो, Strong ಆಗ್ತಾ आप ताकतवर होते जाते हो। ಶಕ್ತಿಶಾಲಿ ಆಗ್ತಾ क्या करने से? परमेश्वर का वचन खाने से। ದೇವರ आमीन। ವಾಕ್ಯ ತಿನ್ನುವುದರಿಂದ हालेलुया। हालेलुया। हाँ बोलो अपने बाजू वाले को, आज से हम भी ये भोजन खाएंगे। अपने हाथों
हाथों को उठाओ और कहो कि हाँ परमेश्वर, हाँ प्रभु, आज से मैं जो भोजन खाना चाहता हूँ। आज से मैं भोजन खाना चाहती हूँ। धन्यवाद 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 यीशु। कहेगी परमेश्वर, अगर आज तक प्रभु जी मैं अपने आत्मिक जीवन में कमजोर रहा,